माझ्या सर्व स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आजचे हे प्रवचन सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण आपल्या मनातील सर्व चिंता, दुःख, राग, अपमान, अपेक्षा आणि अश्रू स्वामींच्या चरणी ठेवूया। कारण या जगात अनेक लोक आपल्याला समजून घेतीलच असे नाही, आपल्या भावनांची किंमत करतीलच असे नाही, आपल्या प्रेमाला प्रेमाने उत्तर देतीलच असे नाही, पण स्वामींच्या चरणी गेल्यानंतर आपल्या मनातील न बोललेली वेदनाही ऐकली जाते असे प्रत्येक भक्ताला वाटते। म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कदाचित आज या प्रवचनातील एखादा शब्द तुमच्या मनातील अनेक वर्षांची वेदना हलकी करेल। आणि जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे असेच भावनिक, प्रेरणादायी आणि जीवनाला नवी दिशा देणारे प्रवचन आवडत असतील तर आपल्या चॅनेलला प्रेमाने सबस्क्राईब करा। कारण आज आपण फक्त ज्यांनी आपल्याशी वाईट केले त्यांच्याबद्दलच बोलणार नाही, तर आपण अशा एका मोठ्या सत्याबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येते। लोकांना बदलण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःलाच किती हरवून बसतो। माझ्या स्वामी भक्तांनो, आपण आयुष्यात अनेकदा एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो आणि मग मनात एक आशा निर्माण होते की मी त्याच्याशी इतका चांगला वागलो आहे, आता तोही एक दिवस माझ्यासारखा वागेल। आपण त्याला समजून घेतो, त्याच्या चुका माफ करतो, त्याच्या रागाला शांततेने उत्तर देतो, त्याच्या दुःखात सोबत देतो आणि मनात कुठेतरी वाटत राहते की माझे प्रेम याला बदलेल। पण भक्तांनो, इथेच आपण अनेकदा सर्वात मोठी चूक करतो। प्रेमाने एखाद्याला मार्ग दाखवता येतो, पण त्याला बदलण्याचा अधिकार आपल्या हातात नसतो। आपण कितीही समजावले तरी ज्याला बदलायचेच नाही त्याला जगातील कोणताही माणूस बदलू शकत नाही। स्वामी समर्थ महाराज सांगतात, लोकांना बदलण्याची जबाबदारी सोडा, स्वतःच्या मनाची शांती वाचवण्याची जबाबदारी स्वीकारा। कारण दुसऱ्याला बदलण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच थकून जातो, आपली ऊर्जा संपते, आपले हसू हरवते आणि शेवटी आपण त्या व्यक्तीपेक्षा स्वतःवरच जास्त रागावू लागतो। कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या स्वभावासाठी सतत कारणे शोधत राहतो। त्याचा स्वभावच असा आहे, त्याच्यावर परिस्थितीचा परिणाम झाला आहे, तो मनाने वाईट नाही, एक दिवस त्याला माझी किंमत कळेल असे म्हणत म्हणत आपण स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतो। पण माझ्या प्रिय भक्तांनो, समोरची व्यक्ती वाईट परिस्थितीतून गेली असेल, तिच्या आयुष्यात दुःख असेल, तिचा स्वभाव कठीण असेल, हे सर्व खरे असू शकते, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कायम दुखावत राहावे। दुसऱ्याच्या जखमा समजून घेणे ही करुणा आहे, पण त्या जखमांमुळे तुम्हाला रोज जखमी होऊ देणे ही करुणा नाही। म्हणून आज स्वामींच्या चरणी एक गोष्ट शिका, प्रेम करा, पण स्वतःला विसरून नाही, समजून घ्या, पण स्वतःच्या वेदनांकडे डोळे बंद करून नाही, क्षमा करा, पण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी उभे राहून जखमी होण्यासाठी नाही। माझ्या भक्तांनो, आज आपण एका नवीन विषयाकडेही पाहूया, मनातील अपराधीपणा। अनेक लोक दुसऱ्याने आपल्याशी वाईट केले तरी स्वतःलाच दोष देत राहतात। मी अजून थोडे सहन केले असते तर नाते वाचले असते का? मी आधी माफी मागितली असती तर तो व्यक्ती राहिला असता का? मी त्याला आणखी एक संधी दिली असती तर सर्व ठीक झाले असते का? अशा हजारो प्रश्नांनी माणूस स्वतःच्या मनाला शिक्षा देत राहतो। पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक तुटलेल्या नात्याची जबाबदारी फक्त तुमचीच नसते। प्रत्येक वेळी तुम्हीच कमी पडलात असे नाही। दोन माणसांचे नाते असेल तर त्याची जबाबदारीही दोघांची असते। एकाने प्रेम करावे आणि दुसऱ्याने फक्त अपेक्षा कराव्यात, एकाने सतत माफी मागावी आणि दुसऱ्याने सतत चुका कराव्यात, एकाने नाते वाचवावे आणि दुसऱ्याने ते तोडत राहावे, तर भक्तांनो, ते नाते प्रेमापेक्षा ओझे अधिक बनते। म्हणून स्वतःला सतत दोष देणे थांबवा। तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती स्वीकारा, सुधारा आणि पुढे चला। पण जे तुमच्या हातातच नव्हते त्यासाठी आयुष्यभर स्वतःला दोषी धरू नका। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, अपेक्षा हा विषय फक्त नात्यांपुरता मर्यादित नाही। आपण स्वामींकडूनही कधी कधी अपेक्षांची यादी घेऊन बसतो। स्वामी, मी इतकी पूजा केली, मग माझी इच्छा लगेच पूर्ण का झाली नाही? मी नामस्मरण केले, मग माझ्या आयुष्यात संकट का आले? मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला दुःख का? भक्तांनो, श्रद्धा म्हणजे प्रत्येक इच्छा आपल्या वेळेनुसार पूर्ण करून घेण्याचा व्यवहार नाही। श्रद्धा म्हणजे काही गोष्टी न समजल्या तरी स्वामींचा हात सोडू नये ही ताकद। जेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडते तेव्हा श्रद्धा ठेवणे सोपे असते, पण जेव्हा आयुष्य आपल्या अपेक्षेविरुद्ध जाते तेव्हाही, स्वामी, मला कारण समजत नाही,
पण तुमच्यावरचा विश्वास सोडणार नाही असे म्हणणे म्हणजे खरी भक्ती. म्हणून प्रत्येक बंद दरवाजाकडे शिक्षा म्हणून पाहू नका. कधी कधी बंद झालेले दार तुमच्या अपमानापासून वाचवते, चुकीच्या नात्यापासून वाचवते किंवा अशा मार्गापासून वाचवते जिथे पुढे जाऊन अधिक वेदना असतील. भक्तांनो, आपण नेहमी विचार करतो की आपल्याला शांतता कधी मिळेल, पण स्वामी सांगतात, शांतता मिळवायची वस्तू नाही, शांतता जपायची निवड आहे. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणे बंद केले की शांतता वाढते. प्रत्येक गैरसमजाला उत्तर देण्याची गरज नाही हे समजले की शांतता वाढते. प्रत्येकाने आपल्याला आवडलेच पाहिजे ही अपेक्षा सोडली की शांतता वाढते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याने आपल्याला एकदा दुखावले त्याच्याबद्दल दिवसातून 100 वेळा विचार करणे बंद केले की मनाला विश्रांती मिळते. याचा अर्थ आठवणी एका दिवसात संपतील असे नाही, पण जेव्हा ती आठवण येईल तेव्हा स्वतःला सांगा, हो, हे घडले होते. मला वेदना झाली होती, पण मी आता त्या वेदनेत कायमचा राहणार नाही. हळूहळू मन भूतकाळाच्या कैदेतून बाहेर पडू लागते. माझ्या स्वामी भक्तांनो, आजच्या प्रवचनातील आणखी एक महत्त्वाचा विषय आहे स्वतःशी केलेली मैत्री. आपण जगातील अनेक नाती जपतो, पण स्वतःशी आपले नाते किती सुंदर आहे. आपण चूक केली की स्वतःला किती कठोर शब्द बोलतो. आपण दुसऱ्याला म्हणतो, तुझ्याकडून चूक झाली तरी काही हरकत नाही, पण स्वतःकडून चूक झाली की दिवसेंदिवस पश्चाताप करतो. आपण दुसऱ्याच्या दुःखासाठी धावून जातो, पण स्वतःच्या मनाला विचारतही नाही की तू ठीक आहेस का. भक्तांनो, स्वतःशी मैत्री करायला शिका. एकांत म्हणजे शिक्षा नाही. काही क्षण शांत बसणे, स्वतःच्या विचारांना समजून घेणे, स्वामींचे नामस्मरण करणे आणि आपल्या मनाला थोडी विश्रांती देणे ही देखील भक्तीच आहे. स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक रिकामी जागा एखाद्या व्यक्तीने भरलीच पाहिजे असे नाही. काही जागा स्वामींच्या नामाने, काही जागा स्वतःच्या स्वप्नांनी आणि काही जागा शांततेने भरलेल्या असतात. माझ्या प्रिय भक्तांनो, ज्याने तुमच्याशी वाईट केले त्याच्यासाठी मनात द्वेष ठेवू नका. पण याचा अर्थ त्याने जे केले ते योग्य होते असे मानणेही नाही. द्वेष सोडणे म्हणजे चुकीला योग्य म्हणणे नाही. द्वेष सोडणे म्हणजे आपल्या मनाला विषापासून मुक्त करणे होय. तुम्ही त्याच्यापासून दूर राहू शकता, त्याच्यावर पुन्हा विश्वास न ठेवण्याचा निर्णय घेऊ शकता, त्याला तुमच्या आयुष्यात पूर्वीसारखे स्थान न देण्याचा अधिकारही तुम्हाला आहे. पण त्याच्या नावाने स्वतःच्या मनात आग पेटवून ठेवू नका. कारण ज्याच्यावर आपण सतत राग धरून बसतो तो अनेकदा आपल्या आयुष्यातून निघून गेलेला असतो, पण आपण मात्र त्याला आपल्या मनात कायमचे राहायला जागा दिलेली असते. म्हणून आज म्हणा, तू तुझ्या कर्मासोबत जग, मी माझ्या शांतीसोबत जगतो. तू माझ्याशी कसा वागलास त्याचा हिशोब माझ्या हातात नाही, पण तुझ्या वागण्यामुळे मी कसा माणूस बनतो हा निर्णय मात्र माझ्या हातात आहे. आणि आता माझ्या स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांच्या मनातील एक वेदना स्वामींच्या चरणी ठेवूया. मनात ज्याचा चेहरा आला असेल, ज्याने तुम्हाला दुखावले असेल, ज्याने तुमची किंमत केली नसेल, ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त वेदना मिळाल्या असतील, त्या व्यक्तीचे नाव मनात घ्या आणि स्वामींना सांगा, हे स्वामी, मी आजही या वेदनेतून पूर्णपणे बाहेर आलो नाही. माझे मन अजूनही कधी कधी रडते. मला सगळे विसरायची घाई नाही, पण मला या वेदनेच्या कैदेतून मुक्त व्हायचे आहे. ज्यांनी मला दुखावले त्यांच्याबद्दल द्वेष नको, पण माझ्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्याची बुद्धी द्या. माझ्या अपेक्षा कमी करा, पण माझ्या मनातील प्रेम कमी करू नका. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे माझे मन कठोर होऊ देऊ नका. मला अनुभव द्या, विवेक द्या, संयम द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी शांती कोणाच्याही हातात देऊ नका. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आयुष्याचा खरा विजय दुसऱ्याला हरवण्यात नाही, तर स्वतःच्या मनातील राग, सूड, भीती आणि अपेक्षांच्या ओझ्यावर विजय मिळवण्यात आहे. आज ज्याने तुम्हाला कमी लेखले त्याला उद्या तुमची किंमत कळेल की नाही याची चिंता करू नका. तुम्ही मात्र आज स्वतःची किंमत ओळखा. आज ज्याने तुम्हाला सोडले तो परत येईल की नाही याची वाट पाहू नका. तुमच्या आयुष्यातून पुढे जाण्याची तयारी करा. आणि आज ज्याने तुमचे प्रेम समजून घेतले नाही त्याच्यासाठी तुमच्या प्रेमाच्या स्वभावालाच दोष देऊ नका. योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य नाती तुमच्या जीवनात कधी येतील हे आपल्याला माहीत नसते, पण तोपर्यंत तुमचे मन स्वामींच्या चरणी सुरक्षित ठेवा. माझ्या सर्व स्वामी भक्तांना पुन्हा एकदा नम्र विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागात आपण आणखी खोल विषयावर बोलणार आहोत. लोकांच्या अपेक्षांनुसार जगताना माणूस स्वतःचे खरे आयुष्य कसे हरवतो. आपण समाज,
कुटुंब, नाती आणि लोकांच्या मतांच्या भीतीमुळे किती निर्णय स्वतःच्या मनाविरुद्ध घेतो आणि स्वामींच्या कृपेने स्वतःचा खरा मार्ग कसा शोधायचा यावर अत्यंत भावनिक आणि सखोल विचार करणार आहोत। त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचे असेच दीर्घ, भावनिक आणि प्रेरणादायी प्रवचन नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला प्रेमाने सबस्क्राईब करा। आपण अनेकदा जगात इतरांसाठी इतके जगत राहतो की एक दिवस अचानक आरशासमोर उभे राहिल्यावर स्वतःलाच विचारावे लागते, मी खरे तर कोणासाठी जगलो आणि माझ्यासाठी कधी जगलो? ही वेदना प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात येते। कोणी आई वडिलांच्या अपेक्षांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवतो, कोणी संसार टिकावा म्हणून स्वतःच्या मनाला रोज समजावत राहतो, कोणी मुलांसाठी संपूर्ण आयुष्य खर्च करतो, कोणी समाज काय म्हणेल या भीतीने स्वतःचा मार्ग बदलतो, तर कोणी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमासाठी स्वतःची ओळखच विसरून जातो। बाहेरून पाहता असे माणूस जबाबदार वाटतो, सर्वांसाठी जगणारा वाटतो, पण त्याच्या अंतर्मनात मात्र एक शांत वेदना असते। कारण तो सर्वांना विचारत असतो, तुम्ही ठीक आहात ना? पण त्याला कोणी विचारत नाही, तू ठीक आहेस का? भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बसून आज स्वतःला हा प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यात असे किती निर्णय आहेत जे तुम्ही मनापासून घेतले आणि किती निर्णय तुम्ही फक्त इतरांना नाराज करू नये म्हणून घेतले? किती वेळा तुम्हाला नाही म्हणायचे होते, पण तुम्ही हो म्हणालात? किती वेळा तुम्हाला विश्रांती हवी होती, पण लोक काय म्हणतील म्हणून काम करत राहिलात? किती वेळा तुम्हाला एखाद्या नात्यापासून दूर व्हायचे होते, पण एकटेपणाच्या भीतीने तिथेच थांबलात? आणि किती वेळा तुमचे मन आतून रडत होते, पण बाहेरच्या लोकांना तुम्ही हसून सांगितले, मी ठीक आहे? माझ्या प्रिय भक्तांनो, इथेच माणूस स्वतःपासून दूर जाऊ लागतो। लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता करता त्याला स्वतःच्या इच्छाच ऐकू येत नाहीत। म्हणून स्वामींचा संदेश असा आहे की कर्तव्य करा, पण स्वतःला संपवून नाही। प्रेम करा, पण स्वतःची ओळख हरवून नाही। लोकांना आनंद द्या, पण स्वतःच्या मनाला कायम दुःखी ठेवून नाही। माझ्या स्वामी भक्तांनो, लोकांना खुश करण्याची सवय ही अनेकदा माणसाला आतून कमकुवत बनवते। कारण प्रत्येकाला खुश करणे शक्यच नाही। तुम्ही शांत राहिलात तर काही लोक म्हणतील तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही स्पष्ट बोललात तर म्हणतील तुम्ही बदललात, तुम्ही मदत केली तर काही लोक तुम्हाला स्वार्थासाठी वापरतील, मदत केली नाही तर म्हणतील तुम्ही बदलून गेलात, तुम्ही जवळ राहिलात तर तुमची किंमत कमी करतील आणि तुम्ही थोडे दूर झालात तर तुमच्यावर दोष ठेवतील। मग अशा जगात प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करून स्वतःला का थकवायचे? स्वामी सांगतात, तुमचे जीवन लोकांच्या मतांचे मतदान नाही। प्रत्येक जण तुम्हाला स्वीकारेल, प्रत्येक जण तुमच्या निर्णयाला मान्यता देईल आणि प्रत्येक जण तुमची बाजू समजून घेईल, ही अपेक्षाच सोडा। कारण लोकांना तुमच्या आयुष्याची कथा माहीत नसते, त्यांना फक्त बाहेरून दिसणारे काही क्षण दिसतात। तुमच्या रात्रीचा संघर्ष, तुमच्या मनातील भीती आणि तुमच्या निर्णयामागील वेदना त्यांना दिसत नाही। भक्तांनो, आज आपण आणखी एका नवीन विषयाकडे पाहूया, आपल्या आयुष्यात नाही म्हणण्याची भीती। किती लोक फक्त नाही म्हणू शकत नाहीत म्हणून स्वतःला त्रास देतात। कोणीतरी मदत मागितली की आपण आपली परिस्थिती बाजूला ठेवून धावतो, कोणीतरी आपल्यावर जबाबदारी टाकली की आपल्याला नको असतानाही ती स्वीकारतो, कोणीतरी चुकीचे बोलले तरी त्याला नाराज करायचे नाही म्हणून शांत राहतो। पण भक्तांनो, प्रत्येक वेळी हो म्हणणारा माणूस चांगला असतोच असे नाही, अनेकदा तो फक्त लोकांना गमावण्यास घाबरत असतो आणि ही भीती माणसाला स्वतःच्या मनाविरुद्ध जगायला भाग पाडते। म्हणून लक्षात ठेवा, योग्य ठिकाणी नाही म्हणणे हे पाप नाही। आता मला वेळ नाही, हे मला योग्य वाटत नाही, मी हे करू शकत नाही, किंवा मला थोडी विश्रांती हवी आहे, असे म्हणणे म्हणजे तुम्ही वाईट माणूस झालात असे नाही। तुमच्या मर्यादा आहेत आणि त्या स्पष्ट करणे हा तुमचा अधिकार आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, काही लोक आपल्या चांगुलपणाची इतकी परीक्षा घेतात की एक दिवस आपणच विचार करू लागतो, मी बदललो का? पण अनेकदा तुम्ही बदललेले नसता, तुम्ही फक्त शहाणे झालेले असता। पूर्वी तुम्ही प्रत्येकाला वेळ द्यायचात, आता तुम्ही योग्य लोकांसाठी वेळ राखून ठेवता। पूर्वी प्रत्येक वेळी माफी मागायचात, आता चूक नसताना माफी मागणे बंद केले आहे। पूर्वी अपमान सहन करायचात, आता शांतपणे अंतर ठेवता। मग लोक म्हणतात, तू खूप बदललास। भक्तांनो, त्यावेळी मनात अपराधीपणा ठेवू नका। अनुभवाने येणारा बदल हा वाईट बदल नसतो। जखमेमुळे मन कठोर झाले नाही, पण त्याला विवेक आला असेल तर तो बदल आवश्यक आहे।
स्वामींचा भक्त भोळा असू शकतो पण अंध नाही, तो प्रेमळ असू शकतो पण स्वतःचे नुकसान ओळखण्याइतका जागरूकही असतो. कधी कधी आयुष्यात आपल्याला मागे वळून पाहण्याची इच्छा होते. जुनी माणसे, जुने दिवस, जुनी नाती, जुन्या आठवणी पुन्हा आठवतात. मन म्हणते त्या काळात परत जाता आले असते तर किती बरे झाले असते. पण भक्तांनो, वेळ मागे फिरत नाही आणि स्वामी कदाचित आपल्याला भूतकाळात परत घेऊन जात नाहीत, कारण जिथून आपण बाहेर पडलो आहोत तिथे पुन्हा जाण्यात आपले कल्याण नसते. आठवणी सुंदर असू शकतात पण त्या आजच्या जीवनावर राज्य करू नयेत. तुम्ही जे गमावले त्याची आठवण ठेवा, पण आज जे मिळाले आहे त्याची किंमतही ओळखा. कारण भूतकाळाला धरून बसलेला माणूस वर्तमानातील सुख पाहू शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात, भूतकाळाकडून धडा घ्या पण भविष्यासाठी आशा ठेवा आणि वर्तमानात मनापासून जगा. माझ्या भक्तांनो, आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात, काही लोक वेदना शिकवतात, काही लोक सावध राहायला शिकवतात, काही लोक आपली खरी ताकद दाखवतात. त्यामुळे प्रत्येक भेटीला कायमचे नाते समजू नका. काही माणसे आपल्या प्रवासातील एक धडा असतात. तुम्ही त्यांच्यासोबत काही अंतर चाललात, काही अनुभव घेतले आणि पुढे तुमचे रस्ते वेगळे झाले. यात तुमचा पराभव नाही. नदीतील प्रत्येक पाण्याचा थेंब कायम एकाच ठिकाणी राहत नाही, त्याचा प्रवास पुढे चालूच असतो. तसेच आयुष्य आहे. जे गेले त्यांच्यासाठी द्वेष ठेवू नका, पण जे आज तुमच्यासोबत आहेत त्यांची किंमत विसरू नका. आपण अनेकदा दूर गेलेल्या व्यक्तीची आठवण करत राहतो, पण जवळच्या व्यक्तीचे प्रेम गृहीत धरतो. स्वामींचा खरा भक्त हा गमावलेल्या गोष्टींसाठी रडताना मिळालेल्या कृपेबद्दल कृतज्ञ राहायला शिकतो. आणि आता माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या अपेक्षेकडे वळूया. आपल्याला कोणीतरी पूर्णपणे समजून घ्यावे ही अपेक्षा. आपण कितीही प्रेमळ असलो तरी जगात प्रत्येक व्यक्ती आपल्याला पूर्णपणे समजेलच असे नाही. तुमच्या मनातील प्रत्येक भावना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांततेमागचे कारण कोणाला समजेलच असे नाही. म्हणून जिथे शब्दांची गरज आहे तिथे शांत राहून गैरसमज वाढवू नका. मनातील वेदना योग्य व्यक्तीसमोर योग्य शब्दांत व्यक्त करायला शिका. मदत हवी असेल तर मागायला शिका. मला त्रास होत आहे हे सांगणे कमजोरी नाही. मला तुझी गरज आहे हे सांगणे लहानपणा नाही. अनेक लोक मजबूत दिसण्याच्या प्रयत्नात इतके एकटे पडतात की त्यांच्या मनातील दुःख कोणालाच कळत नाही. स्वामी सांगतात, मन मजबूत असणे म्हणजे सर्व वेदना एकट्याने सहन करणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य आधार स्वीकारण्याची शहाणपणाची ताकद असणे होय. माझ्या प्रिय भक्तांनो, आजच्या या क्षणी आपल्या मनात एक निर्णय करूया. आजपासून आपण लोकांच्या अपेक्षेनुसार जगताना स्वतःला पूर्णपणे हरवून बसणार नाही. आपण आपली कर्तव्ये करू, पण आपल्या मनाचा आवाजही ऐकू. आपण नाती जपू, पण अपमानाला प्रेमाचे नाव देणार नाही. आपण मदत करू, पण स्वतःला संपवून नाही. आपण प्रेम करू, पण बदल्यात प्रेम मिळाले नाही म्हणून स्वतःला निरुपयोगी समजणार नाही. आपण ज्यांनी आपल्याशी वाईट केले त्यांच्यासाठी द्वेष ठेवणार नाही, पण त्याच चुकीच्या वागण्याला पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात जागा देणार नाही. कारण त्याचे कर्म त्याच्याकडे आणि आपली शांती आपल्याकडे. हे स्वामी समर्थ महाराज, आम्हाला लोकांच्या मतांपेक्षा सत्याचा मार्ग निवडण्याची बुद्धी द्या. चुकीच्या ठिकाणी नाही म्हणण्याचे धैर्य द्या. योग्य लोकांना जपण्याचे प्रेम द्या. आमच्या मनातील अपराधीपणा दूर करा आणि स्वतःला माफ करण्याची शक्ती द्या. जे गेले त्यांना द्वेषाशिवाय सोडून देण्याची ताकद द्या. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याचे मन द्या. आणि जे अजून मिळाले नाही त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम द्या. स्वामी, आमचे जीवन दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे बनू देऊ नका. आमच्या आयुष्याला तुमच्या चरणी योग्य दिशा द्या. माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रेमाची विनंती आहे, जर आजच्या या प्रवचनातील एखादा शब्द तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि स्वामी समर्थ महाराजांचे असेच भावनिक, जीवनाला स्पर्श करणारे मोठे प्रवचन ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला प्रेमाने सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण एका अत्यंत खोल विषयावर बोलणार आहोत. जेव्हा आपल्या आयुष्यात काहीच आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, तेव्हा श्रद्धा कशी टिकवायची आणि निराशेच्या काळात स्वतःला पुन्हा कसे उभे करायचे. हा विषय प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करणारा आहे. ज्याच्या मनात कधी कधी भीती निर्माण होते, ज्याला भविष्याची चिंता सतावते, ज्याला वाटते की माझ्या आयुष्यात इतकी संकटे का येत आहेत, आणि ज्याचे मन नकारात्मक विचारांच्या गर्दीत हरवून जाते. माझ्या प्रिय भक्तांनो, आज सर्वप्रथम एक गोष्ट मनात ठामपणे बसवून घ्या, देव तुमच्या सोबत आहे.
स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त नकारात्मक विचारांना तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका. भक्तांनो, जीवनात परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी असेलच असे नाही. कधी पैशाची चिंता असेल, कधी नात्यांमध्ये दुःख असेल, कधी एखादे स्वप्न अपूर्ण राहील, तर कधी आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला समजून घेणार नाही. अशा वेळी सर्वात आधी आपली परिस्थिती आपल्याला हरवत नाही, तर अनेकदा आपले नकारात्मक विचार आपल्याला आतून हरवू लागतात. मन म्हणते, आता काहीही चांगले होणार नाही, माझ्या नशिबात सुखच नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी काही बदलणार नाही, मी एकटा पडलो आहे. आणि भक्तांनो, हे विचार वारंवार मनात येऊ लागले की माणूस परिस्थितीपेक्षाही जास्त स्वतःच्या विचारांमुळे थकून जातो. पण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आज एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार आले म्हणून ते सत्य ठरत नाहीत. तुमच्या मनात भीती आली म्हणजे संकट नक्की येणार आहे असे नाही. तुमच्या मनात अपयशाचा विचार आला म्हणजे तुम्ही अपयशी होणार आहात असे नाही. तुमच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण झाली म्हणजे तुम्ही खरोखरच एकटे आहात असेही नाही. मन कधी कधी थकलेले असते, दुःखी असते, घाबरलेले असते आणि त्या क्षणी ते भविष्याचे चित्रही काळोखात रंगवू लागते. म्हणून प्रत्येक नकारात्मक विचारावर विश्वास ठेवू नका. स्वतःला शांतपणे सांगा, हा माझा विचार आहे, माझे भविष्य नाही. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, नकारात्मक विचारांना आपल्या मनात जागा मिळते ती अनेकदा आपण सतत त्यांनाच वाढवत राहतो म्हणून. एखादी छोटी अडचण आली की आपण तिच्या पुढे 10 संकटांची कल्पना करतो. एखाद्या व्यक्तीने उशिरा फोन उचलला तर आपण मनात अनेक गोष्टी तयार करतो. शरीरात एखादी साधी वेदना जाणवली तरी मन भविष्यातील मोठ्या भीतीकडे धावते. एखाद्या कामात थोडा विलंब झाला की आपल्याला वाटते सर्व काही संपले. भक्तांनो, आजची अडचण उद्याचे संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. आजचा दिवस कठीण आहे म्हणून उद्याची सकाळही तशीच असेल असे नाही. स्वामींची कृपा कोणत्या क्षणी कोणता मार्ग उघडेल हे आपल्याला माहीत नसते. कधी कधी आपण स्वामींना म्हणतो, स्वामी, माझे मन खूप घाबरते. पण माझ्या भक्तांनो, भीती आली म्हणून श्रद्धा संपली असे समजू नका. श्रद्धा असतानाही माणूस घाबरू शकतो. धैर्य म्हणजे भीती कधीच वाटू नये असे नाही. भीती असूनही स्वामींचे नाव घेऊन पुढचे पाऊल टाकणे म्हणजे धैर्य. तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, मनात प्रश्न असतील, परिस्थिती तुमच्या विरोधात असेल, तरीही जर तुम्ही म्हणत असाल, स्वामी, मला काहीच समजत नाही, पण मी तुमचा हात सोडणार नाही, तर भक्तांनो, तीच खरी श्रद्धा आहे. आजच्या या प्रवचनात आपण एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयावर विचार करूया. मनाला जे ऐकवतो तेच मन हळूहळू मानू लागते. जर तुम्ही रोज स्वतःला म्हणाल, माझ्याकडून काही होणार नाही, तर मन प्रयत्न करण्याची ताकद कमी करू लागेल. जर तुम्ही सतत म्हणाल, माझे नशीब खराब आहे, तर तुमच्या आयुष्यातील छोट्या चांगल्या गोष्टीही तुम्हाला दिसेनाशा होतील. पण जर प्रत्येक सकाळी तुम्ही स्वामींचे नाम घेऊन स्वतःला म्हणाल, आजचा दिवस नवीन आहे, मी प्रयत्न करणार आहे, जे माझ्या हातात आहे ते मी करणार आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोडणार, तर हळूहळू मनाची दिशा बदलू लागते. माझ्या स्वामी भक्तांनो, सकारात्मक विचार म्हणजे खोटे खोटे हसत राहणे नाही. दुःख असताना मला काही दुःख नाही असे स्वतःला फसवणेही नाही. सकारात्मक विचार म्हणजे वास्तव स्वीकारूनही आशा सोडू नये. परिस्थिती कठीण आहे हे मान्य करा, पण माझे आयुष्य संपले असे म्हणू नका. अडचण आहे हे स्वीकारा, पण यातून मार्गच नाही असे ठरवू नका. एखादी व्यक्ती दूर गेली हे सत्य आहे, पण माझ्यावर आता कोणीही प्रेम करणार नाही हा निष्कर्ष सत्य असेलच असे नाही. एक काम अपयशी झाले हे सत्य आहे, पण मीच अपयशी आहे हा विचार चुकीचा असू शकतो. भक्तांनो, घटना आणि त्या घटनेबद्दल आपण मनात काढलेला निष्कर्ष यात खूप फरक असतो. माझ्या प्रिय भक्तांनो, आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा मनात नकारात्मक विचार येईल तेव्हा लगेच स्वतःला विचारा, हा विचार खरोखर सत्य आहे का, की मी फक्त घाबरलो आहे? जर तुमच्या मनात आले, माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार, तर स्वतःला सांगा, भविष्य अजून आलेले नाही. जर मन म्हणाले, मी एकटा आहे, तर स्वामींचे नाव घ्या आणि सांगा, माझ्यासोबत देवाची कृपा आहे आणि माझ्या आयुष्यात अजूनही प्रेमाची अनेक रूपे आहेत. जर मन म्हणाले, माझ्याकडून काही होणार नाही, तर सांगा, मी आज एक छोटे पाऊल तरी टाकू शकतो. अशा प्रकारे आपण विचारांशी भांडत नाही, तर त्यांना योग्य दिशा देतो. भक्तांनो, अनेकदा नकारात्मक विचार दुसऱ्यांच्या शब्दांमधूनही आपल्या मनात प्रवेश करतात.
कोणीतरी म्हणतो तुझ्याकडून हे होणार नाही, कोणी म्हणतो तुझे नशीबच खराब आहे, कोणी तुमच्या स्वप्नांची थट्टा करतो, आणि आपण ते शब्द इतक्या वेळा मनात पुन्हा पुन्हा ऐकतो की एक दिवस ते आपले स्वतःचे विचार बनतात. म्हणून स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीला तुमच्या मनाचा दरवाजा उघडा ठेवू नका. सर्वांचे मत ऐका, पण प्रत्येकाचे मत मनात साठवू नका. लोकांच्या नकारात्मक शब्दांपेक्षा स्वामींच्या नावावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. देव तुमच्या सोबत आहे, फक्त नकारात्मक विचारांना तुमच्या जवळ येऊ देऊ नका. कारण माणसाच्या आयुष्यातील अनेक लढाया बाहेरच्या परिस्थितीशी नसतात, त्या त्याच्या स्वतःच्या मनात चाललेल्या विचारांशी असतात. बाहेर सर्व काही ठीक असतानाही मनात नकारात्मक विचारांचा अंधार निर्माण झाला तर माणसाला प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण परिस्थिती कितीही अवघड असली तरी मनात आशेचा एक छोटासा दिवा जिवंत असेल तर त्याच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात संकट आले म्हणून देवाने तुमची साथ सोडली असे कधीच समजू नका. अनेक वेळा देव आपल्याला अशा रस्त्यावरून घेऊन जात असतो ज्याचा अर्थ त्या क्षणी आपल्याला समजत नाही. आपण मागतो एक गोष्ट, पण देव आपल्यासाठी दुसरी तयारी करत असतो. आपण एखादे दार उघडण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण देवाला माहीत असते की त्या दाराच्या मागे आपल्यासाठी दुःख आहे, म्हणून ते दार बंद राहते. आणि आपण मात्र त्या बंद दरवाजासमोर उभे राहून विचार करत राहतो की माझ्या नशिबातच काही नाही. पण कदाचित त्या बंद दरवाजामागे देवाची कृपा लपलेली असते. नकारात्मक विचारांची सर्वात मोठी ताकद ही असते की ते अजून घडलेही नाही अशा गोष्टींची भीती आपल्याला दाखवतात. माझे काय होईल, मी अपयशी झालो तर, कोणी माझी साथ सोडली तर, माझे स्वप्न पूर्ण झाले नाही तर, या संकटातून मी बाहेर आलो नाही तर, असे प्रश्न मनात सतत फिरू लागतात. आणि मग माणूस आजचा दिवस जगण्याऐवजी उद्याच्या भीतीत जगू लागतो. पण भक्तांनो, उद्या अजून आलेलाच नाही आणि काल निघून गेले आहे. मग तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात हा क्षण आहे, हा श्वास आहे, हा दिवस आहे. या दिवसात तुम्ही कोणता विचार निवडता, कोणत्या भावनेला आपल्या मनात स्थान देता आणि कोणत्या दिशेने पाऊल टाकता, हे तुमच्या हातात आहे. म्हणून भविष्याची चिंता करून आजची शक्ती वाया घालवू नका. देवावर विश्वास ठेवा आणि आजच्या दिवसात जे करता येईल ते मनापासून करा. काही वेळा नकारात्मक विचार इतके वाढतात की माणसाला स्वतःमध्येच काही चांगले दिसेनासे होते. त्याला वाटते, माझ्याकडून काही होणार नाही, माझे नशीब खराब आहे, दुसऱ्यांचे आयुष्य चांगले आहे आणि माझ्याच वाट्याला नेहमी संघर्ष येतो. पण हे विचार सत्य नसतात, ते अनेकदा दुःखी मनाने तयार केलेले निष्कर्ष असतात. तुमच्या आयुष्यात आजपर्यंत किती संकटे आली आणि तुम्ही त्यातून किती वेळा बाहेर पडलात याचा विचार करा. किती वेळा तुम्हाला वाटले होते की आता सर्व संपले, पण तरीही आज तुम्ही इथे आहात. किती वेळा तुम्ही रडलात, तुटलात, घाबरलात, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उठलात. मग तुम्ही स्वतःला इतके कमकुवत का समजता? तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जिने तुम्हाला आजपर्यंत अनेक संकटांमधून पुढे आणले आहे. कदाचित तुम्हाला स्वतःच्या शक्तीची जाणीव नाही, पण देवाला ती नक्कीच माहीत आहे. देवाची साथ म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला हवे ते मिळणे नाही. देवाची साथ म्हणजे आपल्याला न मिळालेल्या गोष्टींच्या वेदनेतही पुढे जाण्याची ताकद मिळणे. देवाची साथ म्हणजे संकट येऊच नये असे नाही, तर संकट आले तरी आपण पूर्णपणे कोसळू नये ही शक्ती मिळणे. कधी कधी देव आपल्या जीवनातील काही माणसे दूर करतो. त्यावेळी आपण दुःखी होतो आणि विचारतो की ही व्यक्ती माझ्यापासून का दूर गेली. पण काही काळानंतर लक्षात येते की ज्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात टिकवण्यासाठी रडत होतो, ती व्यक्ती दूर गेल्यामुळेच आपल्याला स्वतःची किंमत कळली. काही गोष्टी गमावल्यानंतरच नवीन गोष्टींसाठी जागा निर्माण होते. म्हणून प्रत्येक नुकसानाला शेवट समजू नका. काही नुकसान हे नवीन सुरुवातीचे दार असते. माणसाच्या मनात नकारात्मक विचार विशेषतः तेव्हा वाढतात जेव्हा तो स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू लागतो. कोणाकडे पैसा आहे, कोणाचे कुटुंब आनंदी दिसते, कोणाला यश मिळाले, कोणाचे जीवन आपल्या जीवनापेक्षा चांगले दिसते, हे पाहून आपण आपल्या नशिबाला दोष देऊ लागतो. पण तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यातील फक्त बाहेरचा भाग दिसतो. त्याच्या घरातील शांतता दिसत नाही, त्याच्या मनातील वेदना दिसत नाहीत, त्याच्या संघर्षाच्या रात्री दिसत नाहीत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या लढाईतून जात असतो. म्हणून दुसऱ्याच्या बाहेरच्या चमकदार आयुष्याशी तुमच्या आतल्या संघर्षाची तुलना करू नका. देवाने प्रत्येकासाठी वेगळा मार्ग ठरवला आहे. तुमचा प्रवास कदाचित धीमा असेल, पण तो निरर्थक नाही.
तुमचे यश उशिरा येईल, पण म्हणून ते कमी मौल्यवान होणार नाही. जेव्हा नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील तेव्हा त्यांच्याशी भांडू नका, पण त्यांना तुमच्या मनाचा राजा बनू देऊ नका. एखादा विचार आला की माझ्याकडून काही होणार नाही, तेव्हा स्वतःला सांगा, आज मला तसे वाटत आहे, पण ही माझी अंतिम सत्यता नाही. मन म्हणेल मी एकटा आहे, तेव्हा स्वतःला सांगा, कदाचित मला एकटेपणा वाटत आहे, पण मी पूर्णपणे एकटा नाही. मन म्हणेल माझे सर्व संपले, तेव्हा सांगा, हा एक कठीण काळ आहे, माझे संपूर्ण आयुष्य नाही. विचार बदलण्याची सुरुवात अशा छोट्या वाक्यांपासून होते, कारण नकारात्मक विचारांना पूर्ण सत्य मानले की ते अधिक मजबूत होतात, पण त्यांच्याकडे फक्त तात्पुरते विचार म्हणून पाहिले की त्यांची पकड हळूहळू कमी होते. देव तुमच्या सोबत आहे यावर विश्वास ठेवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रयत्न करणे सोडून द्यावे. श्रद्धा आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र असल्या की जीवनाला दिशा मिळते. देवावर विश्वास ठेवा, पण तुमची पावले थांबवू नका. प्रार्थना करा, पण प्रयत्नही करा. नामस्मरण करा, पण जबाबदाऱ्यांपासून पळू नका. देव तुम्हाला शक्ती देईल, पण त्या शक्तीचा उपयोग करून पुढे जाणे तुमचे काम आहे. अनेक लोक चमत्काराची वाट पाहत बसतात, पण काही वेळा तुमच्या आत निर्माण झालेले धैर्य, तुमच्या मनात आलेली योग्य कल्पना आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय हाच देवाचा चमत्कार असतो. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनाप्रमाणे घडत नसतील तर लगेच निराश होऊ नका. एखादे स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून तुमच्यात क्षमता नाही असे होत नाही. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला नाकारले म्हणून तुम्ही प्रेमासाठी योग्य नाही असे होत नाही. एखाद्या प्रयत्नात अपयश आले म्हणून तुमचे आयुष्य अपयशी झाले असे होत नाही. आयुष्य एका दिवसाच्या निर्णयाने संपत नाही. तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता, पुन्हा सुरुवात करू शकता, नवीन मार्ग निवडू शकता. देवाने तुम्हाला श्वास दिला आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात अजूनही शक्यता आहेत. कधी कधी माणूस इतका नकारात्मक विचार करतो की चांगले घडले तरी त्याला त्यात भीती दिसते. कोणी प्रेमाने जवळ आले तर वाटते, हा देखील एक दिवस सोडून जाईल. एखादी संधी मिळाली तर वाटते, माझ्याकडून जमणार नाही. एखादा आनंदाचा दिवस आला तरी वाटते, यानंतर नक्की काहीतरी वाईट होईल. भक्तांनो, सतत वाईटाची वाट पाहणे म्हणजे जीवनाचा आनंद अर्धवट जगणे. आजचा आनंद उद्याच्या भीतीमुळे खराब करू नका. जेव्हा आनंद येईल तेव्हा त्याचे स्वागत करा. जेव्हा संकट येईल तेव्हा त्याला सामोरे जा. पण अजून न आलेल्या दुःखासाठी आजचे हसू गमावू नका. तुमच्या मनात नकारात्मक विचार आले म्हणून तुम्ही वाईट माणूस होत नाही. कधी कधी मन थकलेले असते, परिस्थिती कठीण असते, अपेक्षा तुटलेल्या असतात आणि म्हणून विचारही अंधाराकडे जातात. अशा वेळी स्वतःवर रागावू नका. स्वतःला प्रेमाने सांभाळा. थोडा वेळ शांत बसा. मनातील भार देवाच्या चरणी ठेवा. स्वतःला आठवण करून द्या की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळणे आवश्यक नाही. काही उत्तरांसाठी वेळ लागतो, काही जखमांना भरून येण्यासाठी वेळ लागतो, काही मार्ग स्पष्ट होण्यासाठी अंधारातून जावे लागते. पण अंधार कायमचा नसतो. माझ्या प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात आज जी परिस्थिती आहे ती कायमची नाही. दुःख कायमचे नाही, अपयश कायमचे नाही, एकटेपणा कायमचा नाही आणि निराशाही कायमची नाही. बदल हा जीवनाचा नियम आहे. आज तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात, उद्या त्याच वेदनेतून तुम्ही अधिक मजबूत बनून बाहेर पडू शकता. फक्त स्वतःच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा विझू देऊ नका. नकारात्मक विचार तुमच्या दारावर येऊ शकतात, पण त्यांना मनाच्या घरात कायमचे राहू देऊ नका. देव तुमच्या सोबत आहे. कदाचित तुम्हाला आज त्याची योजना समजत नसेल. कदाचित तुमच्या प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळत असेल. कदाचित तुम्ही अशा रस्त्यावर उभे असाल जिथे पुढे काय होणार आहे हे दिसत नसेल. पण जिथे रस्ता दिसत नाही, तिथे विश्वासाने एक पाऊल टाका. कधी कधी संपूर्ण प्रवास दिसण्याची गरज नसते, पुढचे एक पाऊल दिसणे पुरेसे असते. आज एक दिवस धैर्याने जगा. आज एक नकारात्मक विचार कमी करा. आज एकदा मनापासून देवाचे नाव घ्या. आज स्वतःला थोडे प्रेम द्या आणि मग उद्या पुन्हा एक नवीन पाऊल टाका. कारण लक्षात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. फक्त नकारात्मक विचारांना तुमच्या जवळ येऊ देऊ नका. मनात भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवा, समस्येपेक्षा धैर्य मोठे ठेवा आणि परिस्थितीपेक्षा देवावरील श्रद्धा मोठी ठेवा. कधी कधी जीवनात अशी वेळ येते की आपण खूप प्रयत्न करतो, खूप प्रार्थना करतो, मनापासून इच्छा करतो, पण तरीही आपल्या मनासारखे काहीच घडत नाही. अशा वेळी सर्वात आधी आपल्या मनात निराशेचा विचार येतो. आपण म्हणतो,
मी इतके प्रयत्न केले तरी माझेच का होत नाही? देव माझे ऐकत नाही का? माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार? पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळाले नाही म्हणून देव शांत आहे असे समजू नका. काही वेळा जीवनातील विलंब हा नकार नसतो. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या मिळवण्यासाठी आपल्यालाही आतून तयार व्हावे लागते. आपण फळाची वाट पाहतो, पण देव आपल्यात आधी ते फळ सांभाळण्याची ताकद निर्माण करत असतो. नकारात्मक विचार माणसाला सर्वात आधी त्याच्या स्वतःच्या शक्तीबद्दल शंका घ्यायला लावतात. एकदा मनात शंका निर्माण झाली की माणूस प्रयत्न करण्याआधीच पराभव स्वीकारतो. माझ्याकडून जमणार नाही असे म्हणणारा माणूस संधी समोर असूनही पाऊल टाकत नाही. पण तुम्ही एक गोष्ट विसरता, आज तुम्ही ज्या कामासाठी स्वतःला अयोग्य समजत आहात, त्याच कामासाठी कदाचित काही वर्षांपूर्वी तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला होता. प्रत्येक कौशल्य सुरुवातीला अवघडच वाटते. प्रत्येक मोठी सुरुवात लहान पावलांनीच होते. त्यामुळे स्वतःला कमी लेखणे बंद करा. तुम्हाला आज सर्व काही येत नसेल, पण शिकण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही आज कमजोर वाटत असाल, पण पुन्हा मजबूत होण्याची ताकदही तुमच्यात आहे. आणखी एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा, मनात नकारात्मक विचार येण्याचे कारण नेहमी परिस्थिती नसते. अनेक वेळा आपण ज्या गोष्टी सतत पाहतो, ऐकतो आणि विचार करतो, त्याच आपल्या मनाची दुनिया बनते. जर दिवसभर आपण फक्त दुसऱ्यांचे यश पाहत राहिलो, सतत वाईट बातम्यांमध्ये मन अडकवून ठेवले, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याशी स्वतःची तुलना केली आणि रात्री झोपण्यापूर्वीही चिंतेचे विचार केले, तर मन शांत कसे राहील? आपल्या मनालाही स्वच्छ हवा लागते. जसे शरीराला चांगले अन्न आवश्यक आहे, तसे मनालाही चांगले विचार आवश्यक आहेत. म्हणून तुमच्या मनात काय प्रवेश करत आहे याकडे लक्ष द्या. प्रत्येक नकारात्मक चर्चा तुमच्यासाठी आवश्यक नाही. प्रत्येक वादात सहभागी होणे गरजेचे नाही. प्रत्येक व्यक्तीचे दुःख स्वतःच्या मनावर घेणे आवश्यक नाही. काही गोष्टींपासून दूर राहणे म्हणजे जगापासून पळून जाणे नाही, तर आपल्या मनाचे रक्षण करणे आहे. अनेक लोक दिवसभर मजबूत राहतात, पण रात्री एकटे झाल्यावर त्यांचे मन सर्व प्रश्न घेऊन बसते. दिवसभर कामात व्यस्त असताना जे विचार दाबले जातात, ते शांततेत पुन्हा समोर येतात. त्यावेळी मन भूतकाळातील चुका आठवते, भविष्याची भीती दाखवते आणि स्वतःला दोष देऊ लागते. जर तुमच्याही आयुष्यात असे घडत असेल, तर त्या क्षणी स्वतःला दोष देऊ नका. शांतपणे काही वेळ श्वासावर लक्ष द्या, मनातील विचारांना येऊ द्या आणि स्वतःला सांगा, मला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आत्ताच मिळाले पाहिजे असे नाही. मला आज संपूर्ण आयुष्य सोडवायचे नाही. मला फक्त हा क्षण शांतपणे पार करायचा आहे. माणूस अनेकदा संपूर्ण आयुष्याचे ओझे एका रात्रीत उचलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच थकून जातो. जीवन एक दिवस करून जगा. उद्याची लढाई उद्या लढा. देवावर विश्वास ठेवताना आणखी एक गोष्ट समजून घ्या, देवाने आपल्याला फक्त प्रार्थना करण्यासाठी नाही, तर निर्णय घेण्यासाठी बुद्धीही दिली आहे. काही लोक आपल्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम सहन करत राहतात आणि नंतर नशिबाला दोष देतात. पण जीवन बदलण्यासाठी कधी कधी प्रार्थनेसोबत निर्णयही बदलावा लागतो. चुकीच्या सवयी सोडाव्या लागतात, चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवावे लागते, वेळेचा योग्य उपयोग करावा लागतो आणि स्वतःच्या चुका स्वीकाराव्या लागतात. देव तुमच्या सोबत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही केले तरी परिणाम बदलतील. देवाची कृपा म्हणजे योग्य मार्ग ओळखण्याची बुद्धी आणि त्या मार्गावर चालण्याचे धैर्य. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील आणि तुमचा विश्वास तोडतील. काही लोक तुमच्या प्रेमाला किंमत देणार नाहीत. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. अशा वेळी मनात सहज विचार येतो की या जगात कोणीच चांगले नाही. पण एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण जगाबद्दल निर्णय घेऊ नका. ज्याने तुम्हाला दुखावले, त्याने तुमच्या विश्वासाला जखम दिली असेल, पण त्याच्यामुळे तुमच्या हृदयातील प्रेमच संपू नका. अनुभवाने शहाणे व्हा, पण कटू होऊ नका. सावध व्हा, पण संशयी होऊ नका. स्वतःचे संरक्षण करा, पण प्रत्येक नवीन व्यक्तीला जुन्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा देऊ नका. नकारात्मक विचारांचे एक मोठे कारण म्हणजे आपण स्वतःला सतत भूतकाळातील चुकांसाठी शिक्षा करत राहतो. त्या दिवशी मी असे केले नसते तर, मी तो निर्णय घेतला नसता तर, मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नसता तर, या विचारांमध्ये किती वेळा आपण अडकतो. पण भूतकाळातील तुम्ही आजच्या अनुभवासारखे शहाणे नव्हता. त्यावेळी तुमच्याकडे जी माहिती होती, जी परिस्थिती होती आणि जे समजत होते, त्यानुसार तुम्ही निर्णय घेतला. आज तुम्हाला त्यातील चूक दिसत आहे म्हणजे तुम्ही शिकला आहात.
मग त्या जुन्या चुकीसाठी आजच्या स्वतःला का शिक्षा देता? चूक ही तुमची संपूर्ण ओळख नाही, ती तुमच्या प्रवासातील एक भाग आहे. तुम्ही चूक केली म्हणून तुम्ही वाईट नाही, तुम्ही पडला म्हणून प्रवास संपलेला नाही. आजपासून स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. जर तुमचा एखादा जवळचा माणूस दुःखी असेल आणि तुम्हाला म्हणाला, माझ्याकडून काही होणार नाही, तर तुम्ही त्याला काय सांगाल? तुम्ही त्याला धीर द्याल, त्याची ताकद आठवण करून द्याल, त्याला पुन्हा प्रयत्न करायला सांगाल. मग स्वतःशी मात्र इतके कठोर का वागता? तुमच्या मनालाही प्रेमाची गरज आहे. स्वतःला रोज दोष देणे, स्वतःच्या कमतरतांवरच लक्ष ठेवणे आणि आपल्या छोट्या यशांकडे दुर्लक्ष करणे बंद करा. तुमच्यात अजून काय नाही यापेक्षा तुमच्यात काय आहे ते पाहायला शिका. जीवनात काही दिवस असेही असतील जेव्हा तुम्हाला कोणताही मोठा विजय मिळवायचा नसेल, फक्त दिवस पार करायचा असेल. आणि तेही ठीक आहे. प्रत्येक दिवस महान असण्याची गरज नाही. काही दिवस फक्त शांतपणे जगायचे असतात. काही दिवस स्वतःला सावरण्यासाठी असतात. काही दिवस विश्रांतीसाठी असतात. तुम्ही प्रत्येक क्षणी उत्पादक, आनंदी आणि मजबूत दिसले पाहिजे असा नियम जीवनाने केलेला नाही. तुमचे मन थकले असेल तर थोडे थांबा. स्वतःला पुन्हा उभे राहण्यासाठी वेळ द्या. पण थांबणे आणि हार मानणे यात फरक आहे. विश्रांती घ्या, पण प्रवास सोडू नका. आणि जेव्हा मनात खूप नकारात्मक विचारांची गर्दी होईल, तेव्हा एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला आठवण करून द्या, आजपर्यंत मी अनेक कठीण दिवस पाहिले आहेत. आजपर्यंत अनेक वेळा मला वाटले की मी पुढे जाऊ शकणार नाही, पण मी तरीही आलो आहे. म्हणून आजची परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी एक पाऊल पुढे टाकू शकतो. माझ्या हातात सर्व काही नाही, पण काहीतरी नक्कीच आहे. मी माझे प्रयत्न निवडू शकतो, माझे शब्द निवडू शकतो, माझी प्रतिक्रिया निवडू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आशा सोडायची की धरून ठेवायची, ही निवड करू शकतो. देव तुमच्या सोबत आहे ही भावना तुमच्यात भीती नाहीशी करेलच असे नाही, पण भीतीपेक्षा विश्वास मोठा करण्याची ताकद नक्की देईल. समस्या एका क्षणात संपतीलच असे नाही, पण समस्यांसमोर उभे राहण्याचे धैर्य वाढेल. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही, पण उत्तर मिळेपर्यंत संयम ठेवण्याची शक्ती मिळेल. म्हणून आजपासून नकारात्मक विचारांना पूर्णपणे जीवनातून काढून टाकण्याचा हट्ट करू नका, पण जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना तुमच्या निर्णयांचे नियंत्रण घेऊ देऊ नका. कारण तुमचे मन तुमचे घर आहे. प्रत्येक येणाऱ्या विचाराला कायमचा राहण्याचा अधिकार नाही. काही विचार येतील, थोडा वेळ थांबतील आणि निघून जातील. तुम्ही फक्त एवढे लक्षात ठेवा, भीती आली तरी विश्वास सोडू नका, दुःख आले तरी आशा सोडू नका, अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका आणि परिस्थिती कठीण झाली तरी देवावरील श्रद्धा सोडू नका. आणि जेव्हा जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला विरोधात असल्यासारखी वाटेल, तेव्हा मनात एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा, देव माझ्या सोबत आहे. हा काळ कठीण आहे, पण कायमचा नाही. मी घाबरलो आहे, पण मी हरलेलो नाही. माझा मार्ग अजून संपलेला नाही. याच विश्वासाने पुढे चालत राहा. कारण कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नसते, फक्त मनातील एक नकारात्मक विचार सोडून आशेचा एक सकारात्मक विचार स्वीकारण्याची गरज असते. पण माझ्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मनात सकारात्मक विचार ठेवणे म्हणजे आयुष्यातील दुःखाकडे डोळे बंद करणे नव्हे. संकट आले आहे हे मान्य करणे आणि तरीही संकटावर विश्वासापेक्षा मोठे राज्य करू न देणे, हाच खरा सकारात्मक विचार आहे. अनेकदा आपण दुःखात असताना लोक आपल्याला सहज म्हणतात, चांगला विचार कर, सर्व ठीक होईल. पण मन इतके सोपे नसते. काही वेदना खोल असतात, काही प्रश्न खूप दिवस मनात राहतात, काही जखमा शब्दांनी भरून येत नाहीत. म्हणून स्वतःला जबरदस्तीने आनंदी दाखवण्याची गरज नाही. मनाला रडायचे असेल तर रडा, काही वेळ शांत राहायचे असेल तर शांत राहा, पण या दुःखाच्या क्षणाला तुमच्या संपूर्ण आयुष्याचे अंतिम सत्य बनवू नका. आज तुमचे मन दुःखी आहे, याचा अर्थ तुमचे संपूर्ण आयुष्य दुःखीच राहील असे नाही. आज तुमच्याकडे उत्तर नाही, याचा अर्थ तुमच्या आयुष्यात उत्तरच नाही असेही नाही. अनेकदा नकारात्मक विचार एका छोट्या घटनेपासून सुरू होतात आणि आपण त्याला इतके मोठे करतो की संपूर्ण मन त्याच विचाराने भरून जाते. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी कठोर बोलले तर आपण विचार करतो की सर्वजण आपल्या विरुद्ध आहेत. एखाद्या कामात अपयश आले तर वाटते की आपल्याकडून कधीच काही होणार नाही. एखादी व्यक्ती दूर गेली तर वाटते की आता आपल्याला कोणीच समजून घेणार नाही. पण भक्तांनो, एका घटनेवरून संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका.
आजचा एक पराभव तुमची ओळख नाही, एका व्यक्तीचे मत तुमची किंमत नाही, एका कठीण काळाचा अर्थ तुमचे संपूर्ण भविष्य अंधारात आहे असा होत नाही. आपल्या मनाला हे शिकवावे लागते की प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि प्रत्येक भावना अंतिम सत्य नसते. काही वेळा आपण आपल्या मनातील भीतीला इतके वाढवतो की प्रत्यक्ष संकट येण्यापूर्वीच आपण 100 वेळा दुःखी होतो. भविष्याबद्दल विचार करताना मन असे दृश्य तयार करते की जणू सर्वात वाईट गोष्ट नक्कीच घडणार आहे. पण तुम्ही ज्या 100 गोष्टींची चिंता करता त्यातील किती गोष्टी खरोखर घडतात? आणि ज्या घडतात त्या आल्या की त्यांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यात निर्माण होत नाही का? म्हणून अजून न आलेल्या दुःखासाठी आजचे सुख खराब करू नका. उद्याची चिंता करताना आजच्या दिवसातील देवाची कृपा विसरू नका. तुमच्याकडे आज काय आहे, कोण आहे, कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ राहू शकता हे पाहायला शिका. कारण कृतज्ञता मनाला अंधारातून बाहेर काढण्याची एक शांत शक्ती आहे. सकाळी डोळे उघडल्यावर लगेच मनात चिंता आणण्यापेक्षा काही क्षण स्वतःला सांगा, आजचा दिवस मला पुन्हा एक संधी देऊन आला आहे. काल माझ्याकडून चुका झाल्या असतील, काल मला दुःख झाले असेल, काल एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली नसेल, पण आज नवीन आहे. प्रत्येक सकाळ आपल्याला भूतकाळ बदलण्याची संधी देत नाही, पण भविष्याच्या दिशेने नवीन पाऊल टाकण्याची संधी देते. म्हणून सकाळी उठताच स्वतःच्या मनात भीतीचे शब्द भरू नका. काही क्षण शांत बसा, देवाचे नामस्मरण करा आणि मनाला सांगा की आज मला सर्व काही जिंकायचे नाही, आज मला फक्त माझ्या परीने चांगले जगायचे आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, मनाची शांतता जपण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट शिकावी लागते. सर्व काही आपल्या नियंत्रणात नाही. आपण हवामान बदलू शकत नाही, दुसऱ्यांच्या मनातील विचार बदलू शकत नाही, लोक आपल्याबद्दल काय बोलतील हे ठरवू शकत नाही आणि भविष्याचा प्रत्येक प्रसंग आपल्या इच्छेनुसार घडवू शकत नाही. पण आपण आपल्या प्रयत्नांची दिशा निवडू शकतो. आपण कोणत्या शब्दांना महत्त्व द्यायचे हे निवडू शकतो. कोणत्या नात्याला किती जागा द्यायची हे ठरवू शकतो. कोणत्या विचाराला मनात धरून ठेवायचे आणि कोणत्या विचाराला जाऊ द्यायचे याचा सराव करू शकतो. जे आपल्या हातात नाही त्यासाठी सतत चिंता करणे म्हणजे आपल्या हातात असलेली शक्तीही वाया घालवणे होय. कधी कधी देव आपल्याला उत्तर देण्याआधी थांबायला शिकवतो. आपल्याला लगेच सर्व काही हवे असते. दुःख लगेच संपावे, समस्या लगेच सुटावी, परिस्थिती लगेच बदलावी आणि मनाला लगेच शांती मिळावी. पण काही गोष्टी वेळ घेऊनच घडतात. बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. जखम झाली की एका क्षणात भरून येत नाही. विश्वास तुटला की एका दिवसात पुन्हा तयार होत नाही. जीवनातील काही बदल हळूहळू होतात. म्हणून उशीर झाला म्हणजे देवाने नकार दिला असे समजू नका. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी घडत आहे जे आज दिसत नाही, पण उद्या त्याचा अर्थ समजेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळी मजबूत दिसण्याची गरज नाही. काही दिवस तुम्ही थकलेले असाल, काही दिवस मनात खूप प्रश्न असतील, काही दिवस तुम्हाला कोणाशी बोलावेसेही वाटणार नाही. तेही ठीक आहे, पण त्या क्षणी स्वतःपासून पूर्णपणे दूर जाऊ नका. तुमच्या मनाला ऐका. स्वतःला विचारा, मला आता नेमके काय हवे आहे? कधी तुम्हाला विश्रांतीची गरज असेल, कधी एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोलण्याची, कधी फक्त शांत बसण्याची आणि कधी पुन्हा प्रयत्न करण्याची. स्वतःच्या मनाची गरज ओळखणे ही कमजोरी नाही, ती आत्मजाणीव आहे. नकारात्मक विचारांना दूर ठेवण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे आपल्या आयुष्यातील छोट्या विजयांकडे पाहणे. तुम्ही आज वेळेवर उठलात, एखादे महत्त्वाचे काम पूर्ण केले, कोणाशी प्रेमाने बोललात, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले किंवा कठीण दिवस असूनही हार मानली नाही, हे सर्व छोटे विजय आहेत. आपण नेहमी मोठ्या यशाची वाट पाहत राहतो आणि रोज घडणाऱ्या छोट्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो. पण जीवन मोठ्या चमत्कारांनीच बदलत नाही, अनेक छोटे बदल एकत्र आले की संपूर्ण आयुष्य बदलते. काही लोकांना वाटते की देवाची कृपा म्हणजे आयुष्यात कधीही दुःख येऊ नये. पण कदाचित देवाची सर्वात मोठी कृपा ही आहे की दुःख आल्यानंतरही तुम्ही पुन्हा उभे राहता. एखादी गोष्ट हरवूनही तुमच्या आयुष्यात काहीतरी उरते. एखादे नाते तुटले तरी तुमचे मन पुन्हा प्रेम करण्याची क्षमता ठेवते. एखादे स्वप्न अपूर्ण राहिले तरी तुम्ही नवीन स्वप्न पाहण्याचे धाडस करता. हे सर्वही कृपेचेच रूप असू शकते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय नाही याची यादी करत बसण्यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहिलात याची आठवण करा. आणि जेव्हा मनात पुन्हा पुन्हा एकच नकारात्मक विचार येईल, तेव्हा त्याच विचाराला आयुष्याचा निर्णय बनवू नका. स्वतःला सांगा, हो, हा विचार पुन्हा आला आहे,
पण मी त्याच्यासोबत जाणार नाही. विचार येऊ शकतात, भावना बदलू शकतात, परिस्थिती कठीण होऊ शकते, पण तुमची संपूर्ण ओळख त्या एका विचाराने ठरत नाही. तुम्ही तुमच्या भीतीपेक्षा मोठे आहात. तुम्ही तुमच्या चुका, अपयश आणि दुःख यांच्यापेक्षा मोठे आहात. तुमच्या आयुष्यात अजूनही अनेक शक्यता आहेत ज्या आज तुम्हाला दिसत नाहीत. म्हणून पुढे जाताना फक्त एवढे लक्षात ठेवा, आज जर सर्व काही मनाप्रमाणे नसेल तरी स्वतःला संपलेले समजू नका. आज जर रस्ता दिसत नसेल तरी चालणे थांबवू नका. आज जर मन घाबरत असेल तरी विश्वास सोडू नका. आणि आज जर तुम्हाला देव खूप दूर वाटत असेल तरी त्याचे नाव घेणे थांबवू नका. काही वेळा अंधारातच प्रकाशाची किंमत कळते आणि काही वेळा कठीण काळातच माणसाला स्वतःच्या श्रद्धेची खरी ताकद समजते. देव तुमच्या सोबत आहे. परिस्थिती बदलण्यापूर्वी कदाचित तो तुमच्यात बदल घडवत आहे. तुमचा मार्ग सोपा करण्यापूर्वी कदाचित तो तुम्हाला त्या मार्गावर चालण्याइतके मजबूत बनवत आहे. म्हणून नकारात्मक विचारांना तुमच्या मनाचा दरवाजा उघडा ठेवू नका. विचार येतील, पण त्यांना तुमच्या विश्वासावर राज्य करू देऊ नका. जेव्हा जीवनात सर्व काही एकाच वेळी कठीण वाटू लागते, तेव्हा मनाला सर्वात आधी एक गोष्ट समजावून सांगावी लागते, हा काळ कठीण आहे, पण माझे संपूर्ण आयुष्य कठीण नाही. कारण दुःखाच्या क्षणी मनाला वेळेची जाणीव बदलून जाते. आजची वेदना इतकी मोठी वाटते की आपल्याला वाटते ही वेदना आता कायमची राहणार आहे. पण मागे वळून पहा, तुमच्या आयुष्यात असे किती दिवस आले होते की त्या दिवशी तुम्हाला वाटले होते, आता यापुढे काहीच होणार नाही. तरीही दिवस गेले, परिस्थिती बदलली, माणसे बदलली, तुम्ही बदललात आणि जीवन पुढे चालत राहिले. म्हणून असा अंधार पाहून उद्याच्या सूर्याला नाकारू नका. काही वेळा आपण देवाला फक्त दुःखाच्या वेळी आठवतो आणि संकट संपल्यानंतर पुन्हा जुन्या चिंतांमध्ये अडकतो. पण श्रद्धा ही फक्त संकटातून बाहेर पडण्यासाठी वापरायची गोष्ट नाही. श्रद्धा म्हणजे रोजच्या साध्या जीवनातही देवाची उपस्थिती अनुभवणे. सकाळी मिळालेला नवीन दिवस, कठीण प्रसंगात मिळालेले धैर्य, योग्य वेळी भेटलेली मदत, मनाला मिळालेली एखादी चांगली कल्पना, अपघातातून किंवा संकटातून झालेला बचाव, जवळच्या माणसाने दिलेला आधार, या सर्व गोष्टींकडेही कृतज्ञतेने पाहायला शिका. कारण जेव्हा मनाला फक्त काय मिळाले नाही हेच दिसते, तेव्हा त्याला देवाने आधीच काय दिले आहे ते दिसेनासे होते. नकारात्मक विचार अनेकदा आपल्याला स्वतःच्या कमतरतांमध्ये अडकवतात. आपण आरशात पाहतो आणि स्वतःमध्ये फक्त उणिवा शोधतो. आयुष्यात पाहतो आणि फक्त अपूर्ण गोष्टी दिसतात. पण कधी स्वतःला विचारले आहे का की माझ्यात असे काय आहे ज्याबद्दल मी स्वतःचा आदर करू शकतो? कदाचित तुम्ही अनेक संकटे सहन केली आहेत. कदाचित तुम्ही घरासाठी खूप त्याग केला आहे. कदाचित तुम्ही अनेक वेळा तुटूनही कोणाला दुःख दिले नाही. कदाचित तुम्ही स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. या गोष्टी तुमच्यातील ताकद आहेत. त्यामुळे स्वतःची किंमत फक्त पैशाने, यशाने किंवा लोकांच्या कौतुकाने मोजू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील आणि तुम्हाला तुमच्या कमतरतांची जाणीव करून देतील. ते तुमच्या चुका सतत सांगतील, तुमच्या स्वप्नांवर शंका घेतील आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यांना तुमच्यात काहीतरी कमीच दिसेल. अशा लोकांच्या शब्दांना मनात कायमची जागा देऊ नका. सल्ला आणि अपमान यात फरक ओळखा. जो तुम्हाला चूक सांगून सुधारण्याची संधी देतो, तो तुमच्या भल्याचा विचार करू शकतो, पण जो सतत तुम्हाला कमी दाखवून तुमचा आत्मविश्वास तोडतो, त्याच्यापासून मनाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक टीका स्वीकारणे म्हणजे शहाणपण नाही. कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणती सोडून द्यायची, हा विवेक असणे आवश्यक आहे. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे आयुष्यात काही वेळा आपल्याला उत्तर मिळण्यापेक्षा स्वीकार करावा लागतो. हे माझ्यासोबत का घडले, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही. काही नाती का तुटली, काही माणसे का बदलली, काही संधी का निघून गेल्या, काही स्वप्ने अपूर्ण का राहिली, या सर्व प्रश्नांना तात्काळ उत्तर मिळत नाही. पण प्रत्येक उत्तर मिळाल्याशिवाय पुढे जाता येत नाही असेही नाही. कधी कधी आपण उत्तराची वाट पाहत बसतो आणि आयुष्य पुढे निघून जाते. म्हणून जे समजत नाही तेही काही काळ देवावर सोडायला शिका. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आजच समजून घेण्याचा हट्ट करू नका. स्वीकार करणे म्हणजे हार मानणे नाही. स्वीकार म्हणजे सत्याशी भांडणे थांबवणे. जे घडून गेले आहे ते बदलू शकत नाही, पण त्यानंतर आपण काय करतो हे बदलू शकतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला सोडले असेल, तर आपण त्या व्यक्तीला जबरदस्तीने प्रेम करायला लावू शकत नाही. एखादी संधी निघून गेली असेल, तर आपण वेळ मागे फिरवू शकत नाही.
एखाद्या निर्णयाची चूक झाली असेल तर ती घडलीच नाही असे करता येत नाही, पण आपण त्यातून शिकू शकतो, पुन्हा प्रयत्न करू शकतो, नवीन मार्ग शोधू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका घटनेला आपल्या संपूर्ण जीवनाची शिक्षा बनू देणार नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, कधी कधी आपण स्वतःलाच विचारतो, देव माझी परीक्षा किती घेणार? पण त्या प्रश्नासोबत दुसरा प्रश्नही विचारा, या परीक्षेने मला काय शिकवले? कदाचित एखाद्या संकटाने तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा हे शिकवले, एखाद्या अपयशाने तुम्हाला अधिक मेहनत करायला शिकवले, एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले, एखाद्या आर्थिक अडचणीने पैशाचे महत्त्व शिकवले. प्रत्येक दुःख सुंदर असते असे नाही आणि प्रत्येक वेदनेला लगेच अर्थ सापडतो असेही नाही. पण काळानुसार काही अनुभव आपल्याला अशी समज देऊन जातात जी आनंदाच्या दिवसांत कधीच मिळाली नसती. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती होती, असा प्रश्न स्वतःला विचारून दुःखी होण्यापेक्षा आता स्वतःला विचारा, मी त्या चुकीनंतर काय शिकलो? कारण चुका बदलता येत नाहीत, पण त्यांच्यामुळे आपण कोण बनतो हे बदलता येते. तुम्ही भूतकाळात चुकीचा निर्णय घेतला असेल, पण आज पुन्हा तोच निर्णय घेणे आवश्यक नाही. तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असेल, पण आज स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवायला शिकू शकता. तुम्ही एखादी संधी गमावली असेल, पण उद्याची प्रत्येक संधी गमावणे आवश्यक नाही. देव तुमच्या सोबत आहे याचा सर्वात सुंदर अर्थ कदाचित हाच आहे की तुम्ही कितीही वेळा हरवल्यासारखे वाटले तरी तुमच्या आत पुन्हा योग्य दिशेने चालण्याची इच्छा निर्माण होते. तुम्ही कितीही वेळा रडलात तरी सकाळ झाली की पुन्हा उठता. कितीही वेळा अपयश आले तरी मनात कुठेतरी पुन्हा प्रयत्न करण्याचा विचार जन्म घेतो. ही आशा कुठून येते? ही पुन्हा उभे राहण्याची इच्छा कुठून येते? कदाचित हाच देवाने तुमच्या आत ठेवलेला प्रकाश आहे. म्हणून परिस्थितीने तुम्हाला थकवले तरी तुमच्या आतला हा छोटासा प्रकाश विझू देऊ नका. आणि जर आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात काहीच चांगले उरले नाही, तर थोडा वेळ थांबा आणि पुन्हा पहा. कदाचित तुमच्याकडे अजूनही श्वास आहे, काम करण्याची क्षमता आहे, काही माणसे आहेत, शिकण्याची संधी आहे, पुन्हा सुरुवात करण्यासाठी वेळ आहे. सर्व काही नसले तरी काहीतरी आहे. आणि अनेक वेळा जीवनातील मोठी सुरुवात आपल्याकडे असलेल्या छोट्याशा गोष्टीपासूनच होते. म्हणून जे नाही त्यासाठी स्वतःला संपवू नका, जे आहे त्यापासून पुन्हा उभे राहण्याची सुरुवात करा. आजपासून मनात एक छोटासा संकल्प करा. जेव्हा नकारात्मक विचार येतील, तेव्हा त्यांना घाबरणार नाही, पण त्यांना माझ्या आयुष्याचा निर्णयही घेऊ देणार नाही. जेव्हा परिस्थिती कठीण होईल, तेव्हा मी स्वतःला संपलेले समजणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट माझ्या हातातून निघून जाईल, तेव्हा मी देवाला दोष देण्यापेक्षा त्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा लोक मला कमी लेखतील, तेव्हा त्यांच्या शब्दांपेक्षा माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवेन. आणि जेव्हा मला पुढचा मार्ग दिसणार नाही, तेव्हा संपूर्ण प्रवासाची चिंता न करता फक्त पुढचे एक पाऊल टाकेन. कारण जीवनाचा प्रवास अशा छोट्या पावलांनी पुढे जातो. आज एक विचार बदला, उद्या एक सवय बदला, परवा एक नवीन प्रयत्न करा. हळूहळू तुमचे जीवन बदलू लागेल. तुम्हाला एका दिवसात संपूर्ण आयुष्य सुधारायचे नाही. तुम्हाला रोज थोडे थोडे स्वतःकडे परत यायचे आहे. म्हणून शेवटी एवढेच मनात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. तुमच्या अश्रूंमध्ये, तुमच्या संघर्षात, तुमच्या प्रतीक्षेत आणि तुमच्या नव्या सुरुवातीच्या प्रत्येक पावलात देवाची साथ आहे, असा विश्वास मनात जिवंत ठेवा. नकारात्मक विचार येतील, पण त्यांना तुमची श्रद्धा हिरावून घेऊ देऊ नका. परिस्थिती तुम्हाला घाबरवेल, पण तुमच्या मनातील विश्वास त्यापेक्षा मोठा ठेवा. आजचा दिवस कठीण असू शकतो, पण तुमची कहाणी अजून संपलेली नाही. तुमच्या आयुष्यात अजून अनेक पाने लिहायची बाकी आहेत. अजून अनेक पहाट येणार आहेत. अजून अनेक संधी तुमच्या वाटेवर येणार आहेत. आणि कदाचित आज तुम्हाला जे अशक्य वाटत आहे, त्याच गोष्टीकडे एक दिवस मागे वळून पाहताना तुम्ही हसून म्हणाल, त्यावेळी मला वाटले होते की मी संपलो आहे, पण देवाने मला तिथून एक नवीन सुरुवात दिली. श्री स्वामी समर्थ.